आपण ऐकत आलो होतो आतापर्यंत की गाडी, बंगला, पैसा हीच आपली संपत्ती आहे. पण जसं मी डायरेक्ट सेलिंगमध्ये आयुर्वेदामध्ये आलो, तेव्हा हे लक्षात आलं की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आणि आरोग्य म्हणजे काय, ते निरोगी शरीर. आणि निरोगी शरीरामध्ये 70% भाग तर पाण्याचाच आहे. तर आतापर्यंत 30% वरती आपण काम करत आलो. पण जसं तुम्ही सर आयोनायझरचं सनेजमध्ये एंट्री केली आणि जेव्हा तुम्ही डेमो दाखवायला लागले स्वतः बघितल्यानंतर, तर त्यातला जो स्प्राईटचा डेमो बघितला ना, त्याने मी खूप शॉक झालो सर. अरे बापरे! म्हणजे जेवल्यानंतर मित्रांच्या संगतीमुळे थंड प्यावं असं वाटायचं, पण त्याच्यामध्ये ते थम्स अप, कोका कोला बघितल्यावर माहिती पडलं होतं ते तर टॉयलेट साफ करायला वापरलं जातं. पण स्प्राईट तर काय अडचण नव्हती म्हणून स्प्राईट पियायचो. पण जेव्हा डेमो बघितला की सर्वात ॲसिडिक म्हणजे स्प्राईट, तेव्हा शॉक झालो सर. तेव्हापासून माहिती पडलं की डेड वॉटर असतं, लाईव्ह वॉटर असतं. आणि मग सर म्हटलं की विषाची परीक्षा कशाला घ्यायची? पैसे होते का आपल्या सर? नाही, पैसे नव्हते सर. फॅमिलीसाठी हे डिसिजन घेताना खूप अवघड होतं. काय आणि केलं मग त्यावेळेला पैशाचं? कसं मॅनेज केले पैसे? सर्वात प्रथम सर माझ्याकडे ज्या एल-आय-सी पॉलिसी होत्या, त्या हं. सगळ्याच्या सगळ्या मी तोडून टाकल्यात. एकही पॉलिसी ठेवलेली नाहीये. कारण मला अनुभव आला होता, की पॉलिसीतून जी मॅच्युरिटी मिळते, ही त्यावेळेला काही पुरत नसते. कारण वडिलांच्या मॅच्युरिटीचे पैसे मी घेतले होते आणि हं. म्हटलं त्यावेळेला ते शून्यच गिनतीमध्ये होते. म्हणून ती पॉलिसी तोडल्या. दुसरं एक गोल्ड लोन पण केलं आणि सर्वात आधी ती मशीन घेतली. छान, छान, घेतल्यानंतर छान. झालेला पहिला फायदा सर, पोटातली हं. ॲसिडिटी गेल्यामुळे दात आंबत होते. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाला, "एक्स-रे काढायला लागेल, कदाचित रूट कॅनल पण करावं लागेल." अजिबात सर करण्याची गरज लागलेली नाही. दाताचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. नाहीतर रूट कॅनलला 5,000 गेले असते. ते वाचले माझे. आणि त्याचबरोबर डोक्यावरती आता वय वर्ष 50 असताना टक्कल पडायला लागलेलं. तर ते टक्कल जाऊन केस पण यायला सुरुवात झाली. माझं अरे सोडा, बापरे! हां. माझ्या टीममध्ये विलास परब सर म्हणून आहे, वय वर्ष 76 वर्ष. आणि या 76 वर्षामध्ये त्यांना पांढरे शुभ्र सर दाट केस यायला लागलेले आहेत. हे ऐकून तर मी आणखी शॉक झालेलो आहे. वयाच्या गणेश सर, 76व्या जसं वर्षी. तुमच्या घरी पाणी आलं, तुम्हाला डेमो दाखवलं, तर माझी इच्छा आहे की पुढच्या 6 महिने, 1 वर्षात तुम्ही पण एक 400-500 लोकांच्या घरी मशीन बसवलं पाहिजे. ही मदतीचा पार्ट आहे नक्की सर. आणि सेवेचा पार्ट आहे. आपण करत राहायचं. सनेजच्या सोबतीने गाऊ 100% सर. यशाची व्हेरी गाणी. नाईस. सनेज सनेज